देऊनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद. पुन्हा एकदा पाथवे टू अचिव्हमेंट या आपल्या सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत करते. मला पूर्ण खात्री आहे की मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्यानंतर आपण स्वतःशी ताडून पाहिलं असेल की खरंच जे ध्येय आपल्याला गाठायचं आहे ते आपलं पॅशन आहे म्हणून आपण गाठणार आहोत, का कोणीतरी सांगते, कोणाचा तरी आग्रह आहे म्हणून आपण करणार आहोत. आणि याही बाबतीत मला पूर्ण खात्री आहे की जे ध्येय तुम्हाला पॅशन म्हणून वाटतं आहे तेच ध्येय तुम्ही गाठणार आहात. चला तर मग, जर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं हेच तुमचं ध्येय असेल तर मागच्या एपिसोडच्या नंतर पुढे जाऊया आणि आणखी काही गोष्टी माहीत करून घेऊया. पण हो, इथे ही सुद्धा बाब मी सांगायलाच हवी आहे की हा एपिसोड स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना करिअर करायचं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी तर उपयोगाचा आहेच. पण जसं पहिल्या एपिसोडमध्ये मी आत्मविश्वासाच्या संदर्भातली गोष्ट सांगितली होती जी सगळ्यांसाठीच उपयोगाची ठरणार होती, तसंच याही एपिसोडमधल्या आणि यानंतरच्याही एपिसोडमधल्या बऱ्याच बाबी अशा असणार आहेत ज्या सर्वांसाठीच उपयोगाच्या असणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत तर शेअर कराच, पण इतर लोकांपर्यंतही शेअर करा. ते नोकरी करत असतील किंवा आणखी काही गोष्टी करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या दुसऱ्या एपिसोडची. ध्येय आपण कोणतं गाठणार आहोत हे आपल्याला पक्क माहीत असलं पाहिजे बरं का. म्हणजे होतं काय नाही तर ते कुठेतरी स्लिप झालं ना की नेमकं आपण एक छोटंसं काहीतरी आपल्याला मिळून जातं आणि त्याच्यामध्येच अडकून बसतो. म्हणजे कसं? ओके, सांगते. मी स्वतःचंच उदाहरण देऊन सांगते. माझ्या वेळेस जेव्हा मी MPSC परीक्षा देत होते, बऱ्याच जागा असताना पहिला प्रिफरन्स माझा अर्थातच उपजिल्हाधिकारी पदाचा होता. आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालं हे मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं. पण माझं सिलेक्शन उपजिल्हाधिकारी या पदावर झालेलं नव्हतं, तर ते झालं होतं तहसीलदार या पदासाठी. आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये तहसीलदार पद मिळाल्यानंतर मी नॅचरली खूप खुश झाले की अरे वा, पूर्ण तालुका आपल्याला सांभाळता येणार आहे आणि पूर्ण तालुक्याचं प्रशासन आपण बघणार आहोत. खरं तर जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांना आता माहीत असेल की स्पर्धा परीक्षेचं पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू आणि त्यानंतर रिझल्ट असं सगळं सर्कल जर कंप्लीट व्हायचं असेल तर किमान 1.5 ते 2.25 वर्ष लागतातच. मग माझा हा पहिलाच अटेम्प्ट चालू असताना दुसऱ्या देखील अटेम्प्टची पूर्वपरीक्षा आली होती जी मी क्वालिफाय झाले होते. मेन परीक्षा आली होती ज्यामध्येही मी क्वालिफाय झालेली होते. अशा परिस्थितीमध्ये इंटरव्ह्यू म्हणजे मेनचा रिझल्ट लागण्याच्या अगोदरच हा पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट लागला आणि तहसीलदार पद मिळालं हे माझ्या लक्षात आलं. दरम्यान दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा मेन्स परीक्षा माझी खूप चांगल्या पद्धतीनं क्वालिफाय झालेली होती आणि आता इंटरव्ह्यूला जायची माझी तयारी करायची होती. पण त्याच दरम्यान जे अगोदर ऑफिसर्स होते तेव्हा त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा सगळा अभ्यास करायचा इंटरव्ह्यूसाठी आणि पुन्हा एकदा तिथे जायचं, यापेक्षा ऑलरेडी तहसीलदार पद मिळालेलं आहे. आणि मग लगेच आम्ही पेपरवर वर्क करायला सुरुवात केली की एक साधारणतः 3 ते 5 वर्षामध्ये तहसीलदार नंतर मी प्रमोशनने डेप्युटी कलेक्टर होणार, एक 8 ते 10 वर्षामध्ये डेप्युटी कलेक्टर नंतर मी ॲडिशनल कलेक्टर होणार. असं सगळं आमचं पेपर वर्क सुरू झालं आणि त्याच्या आधारे असं लक्षात आलं की शेवटची एक 10-12 वर्ष आरामशीरपणे मला IAS केडरमध्ये मिळू शकतात. आणि म्हणूनच हे सगळं वर्कआउट झाल्यानंतर त्या ऑफिसर्सने मला सांगितलं की पुन्हा एकदा इंटरव्ह्यूसाठी अभ्यास करण्याची काय गरज आहे, असंही तुम्ही होणारच आहात, IASमध्ये जाणारच आहात. त्या क्षणी मी जे म्हणाले ना की ध्येय आपलं मूळ कोणतं आहे ते नेहमीच लक्षात असलं पाहिजे. पण कदाचित त्या क्षणी माझ्याही डोक्यातून ते मूळ ध्येय कुठेतरी स्लिप झालं. तहसीलदार पद मिळालेलं आहे याचा आनंद तर होताच, पुन्हा एकदा वाटून गेलं की आईनं लहानपणी जसं शाळेत घातलं तसं सतत मी अभ्यास करत आहे. मग आता तहसीलदारसारखं पद हातामध्ये असताना पुन्हा एकदा मी इंटरव्ह्यूची तयारी करण्याची गरज आहे का? आणि त्यावेळी मी ठरवलं, नाही,
माझ्या तहसीलदार पदावर मी समाधानी आहे. इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय झाले किंवा पद उपजिल्हाधिकारीचं मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी काही हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग मी इंटरव्ह्यूसाठी अभ्यास काहीही केला नाही. प्रिफरन्स तेव्हा एकुलता एक दिलेला होता उपजिल्हाधिकारीचा आणि ह्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. पण त्यात मला काही फारसं वाईट वाटलं सुद्धा नाही, कारण कागदावरचं सगळं केलेलं वर्क माझ्या डोक्यात पक्कं होतं ना. पण शासनाची धोरणं कधीही बदलू शकतात. शासनाचे प्रमोशन्सबद्दलचे धोरणं बदलले. 3 ते 5 वर्षामध्ये तहसीलदार टू डेप्युटी कलेक्टर होणारं माझं प्रमोशन तब्बल 10 वर्ष लागले आणि आता जवळपास 12 वर्ष झालेले आहेत मी डेप्युटी कलेक्टर पदावर आहे. म्हणूनच तर आता मला ती चूक लक्षात येते की आपण ही चूक केली आणि ती रेक्टिफाय करण्याजोगी नाही. त्याचसाठी मी तुम्हाला याच क्षणी अलर्ट करू इच्छिते की जे तुमचा प्रिफरन्स होता पहिला, की जसा माझा पहिला प्रिफरन्स होता डेप्युटी कलेक्टरचा, मूळ ध्येय मुख्य ध्येय माझं ते होतं, पण एक तहसीलदार पद मला मिळालं आणि मी त्याच्यावरच समाधानी झाले. आपल्या आयुष्यात बरेचदा असं होत असतं, करिअरच्या बाबतीमध्येही आणि बाकीच्याही बाबतीमध्ये आपलं ध्येय खूप मोठं असतं, वेगळं असतं आणि ह्या वाटेमध्ये काहीतरी आपल्याला मिळतं, आपण त्याच्यावरच समाधानी होतो, मुख्य ध्येयाचा विसर पडतो आणि मग असा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो जो रेक्टिफाय करण्याजोगा नसतो. जर मी सेकंड अटेम्प्टमधला इंटरव्ह्यूही खूप मन लावून दिला असता किंवा जर लक्षात ठेवलं असतं की माझं मुख्य ध्येय तर डेप्युटी कलेक्टरचं आहे, त्यामुळे तहसीलदार पद मला मिळालं, मला खूप छान वाटलं, तेवढं मी ते यश सेलिब्रेटही केलं. पण लगेच पुन्हा डेप्युटी कलेक्टरसाठीच्या पदासाठी मी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली असती तर आज जे मी माझा परिचय करून देताना म्हटलं की अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी, त्याच्याऐवजी मी कदाचित म्हटलं असतं अंजली धानोरकर अपर जिल्हाधिकारी. हा फरक पडतो. कशामुळे? कारण मुख्य ध्येयावरचं आपलं लक्ष कुठेतरी विचलित होतं म्हणून. मग ध्येयावर जर आपली दृष्टी खिळवायची असेल ना, तर त्यासाठी आपण गरुडाचे खूप आभार मानायला पाहिजे किंवा त्याच्याकडून शिकलं पाहिजे. गरुडाच्या बाबतीतला एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आहे का? मी आणून देऊ इच्छिते. गरुडाला जेव्हा एखादं त्याचं भक्ष्य दिसतं आणि त्या भक्ष्याचा पाठलाग हा गरुड करायला लागतो, तेव्हा गरुडाची नजर तब्बल 5 किलोमीटर पर्यंत त्या भक्ष्यावर खिळलेली असते. लक्षात घ्या, 5 किलोमीटरची रेंज खूप मोठी आहे. या 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये मोठमोठे डोंगर येऊ शकतील, दऱ्या येऊ शकतील, झाडं येऊ शकतील, काहीही येऊ शकतील आणि त्यासोबतच गरुडाचं हे भक्ष्य हलणारं असतं. पण तरी सुद्धा गरुड त्या भक्ष्यावर कायम नजर ठेवून असतो आणि मध्ये काहीही आलं तरीही त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. बरोबर हा गरुड त्या भक्ष्याला पकडतो आणि मगच शांत होतो. मी आपल्याला हेच सांगू इच्छिते, आपणही जेव्हा ध्येय ठरवलेलं असेल, आता मला खात्री आहे की आता तुम्ही खालचे कोणते पद म्हणण्याच्या ऐवजी जर ती लिस्ट मोठी असेल आणि वरचेही पद मोठमोठे असतील तर तुम्ही पहिलं टॉपचा जो प्रिफरन्स आहे त्याच्यावरच लक्ष द्याल, अशी तुमची आता मानसिकता नक्की झालेली असणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्या गरुडासारखंच जेव्हा आपल्या ध्येयावर लक्ष ठेवू तेव्हा आपल्या वाटेमध्ये डिस्ट्रॅक्शन्स कदाचित भरपूर येतील, अट्रॅक्शन्स भरपूर येतील. एवढी मोठी क्रिकेटची मॅच आहे, ही कशी सोडू मी, मला पाहायचीच आहे असं पण वाटू शकेल. केवढा चांगला सिनेमा, एवढ्या 3 तासांनी काय होऊ लागलं किंवा एवढ्या छोट्याशा गोष्टीनं काय होऊ लागलं, वेब सिरीज किती चांगली चालू आहे, त्याच्यामध्ये केवढा मोठा क्लायमॅक्स आहे, एक 5-6 तास गेल्यामुळे काय होतंय, आपण अभ्यास भरून काढू, असे अट्रॅक्शन सुद्धा येऊ शकतील, डिस्ट्रॅक्शन सुद्धा येऊ शकतील. पण तरीही हे सगळं पूर्णतः बाजूला तेव्हाच आपण सावरू शकतो जेव्हा गरुडासारखी आपली तेज नजर आपल्या ध्येयावर असणार आहे. ही नजर ध्येयावर ठेवा, जेणेकरून मध्ये जर असं काही मिळालं, जसं मला तहसीलदार पद मिळालं आणि मी डेप्युटी कलेक्टरला विसरून गेले, तसं तुम्ही अजिबात विसरणार नाही आणि पुन्हा मागे जाऊन रेक्टिफाय न करता येण्यासारखी चूक तुमच्याही हातून घडणार नाही. म्हणूनच तुमच्या ह्या वाटेमध्ये जात असताना सुरुवातीलाच ही बाब मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छिते. आणखी एक गोष्ट बघा, लक्षात घेते मी,
बरेच जण विद्यार्थी मला असं म्हणतात की स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी मी स्वतःला 3 अटेम्प्टची संधी दिली आहे, किंवा माझे पुढचे 5 वर्ष मी पूर्णतः स्पर्धा परीक्षांसाठीच डिव्होट केलेले आहेत. मला प्रश्न असा पडतो की हे काही अटेम्प्ट किंवा काही वर्ष आपण स्पर्धा परीक्षांना देतो, पुन्हा एकदा कुठेतरी आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो का? का आपल्याला दुसरा अटेम्प्ट लागेल? का आपल्याला तिसरा अटेम्प्ट लागेल? का आपल्याला 5वं वर्ष लागेल? त्याऐवजी आपण स्वतःला हे का नाही सांगत की पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला करायचं आहे, जे काही करायचं आहे पहिल्याच अटेम्प्टमध्ये करायचं आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, जेव्हा असं पहिल्याच अटेम्प्टमध्ये आपल्याला काही करायचं असतं ना, तेव्हा आपल्याला त्याच्या बदल्यात काय मिळणार आहे, किंवा जर पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर आपण काय गमावणार आहोत हे जर लक्षात आलं, किंवा तसं जर काही बाब आपण स्वतःसाठी ठेवली, तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये यश मिळवणं खूप जास्त सोपं जातं बरं का. माझं यश किंवा माझं जे पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं ते कसं झालं हे सांगू का? बघा, मी तुम्हाला मागच्याही एपिसोडमध्ये सांगितलं होतं की माझं 10वी 1990 मध्ये झालं, आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं की काळाचे संदर्भही महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्या काळामध्ये जाऊन जर तुम्ही विचार केला तर तेव्हाची परिस्थिती कशी होती हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. 1990च्या त्या सगळ्या काळामध्ये अशीच सामाजिक मानसिकता होती की मुलीचं पटकन एकदा लग्न करून टाकायचं म्हणजे जबाबदारीतून आपण मोकळे होऊन जातो. अशा परिस्थितीमध्ये माझ्या आई वडिलांना, विशेषतः माझ्या वडिलांना मी तीच विनंती केलेली होती की माझं शिक्षण कंप्लीट होऊ देत. शिक्षण एकदा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मला स्पर्धा परीक्षेचा फक्त 1 अटेम्प्ट देऊ द्या. जर पहिल्याच अटेम्प्टमध्ये माझं सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही ज्या कोणत्या मुलाशी मला लग्न करायला सांगाल मी त्याच्याशी लग्न करेन, पण MPSCचा 1 तरी अटेम्प्ट, किमान 1 अटेम्प्ट मला तुम्ही देऊ दिला पाहिजे. आणि तिथे कुठे आमचं ॲग्रीमेंट झालं, माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मी स्पर्धा परीक्षांसाठी सुरुवात केली. इथे मी आणखी एक बाब सांगू इच्छिते बरं का. प्लॅन B म्हणून स्पर्धा परीक्षांकडे आपण बघत असताना आपलं ग्रॅज्युएशन ज्या कशामध्ये आपण करणार असू त्याच्यामध्ये फार व्यवस्थितरित्याच झालं पाहिजे. कारण कितीही नाही म्हटलं तरी आपण ज्या पद्धतीचा विचार करतो ना की होपिंग फॉर द बेस्ट बट प्रिपेरिंग फॉर द वर्स्ट, इन केस जर सिलेक्शन होऊच नाही शकलं तर काय, तर आपला हा प्लॅन B रेडी असला पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण ग्रॅज्युएशन करणार आहोत ते ग्रॅज्युएशन आपण खूप चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे, जेणेकरून तिकडे जरी निवड नाही झाली तरी सुद्धा आपल्या ग्रॅज्युएशनच्या आधारावर आपल्याला आपलं करिअर करता येऊ शकतं. तर मी तुम्हाला सांगत होते, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग MPSCकडे मी पूर्णतः लक्ष दिलं, कारण ग्रॅज्युएशनपर्यंत सगळं लक्ष मी ग्रॅज्युएशनवरच कॉन्सन्ट्रेट केलेलं होतं. मग जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली MPSCची आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला क्लिअर व्हायचं हे माझं पूर्ण डोक्यामध्ये होतं, कारण नाहीतर ठरलेलं होतं आमचं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन नाही झालं तर मी तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. मग माझ्यासाठी एक बाब तीच होती, एकीकडे सिलेक्शन आणि मनासारखं करिअर, किंवा दुसरीकडे लग्न करणं आणि गृहिणी होणं, किंवा पुढच्या ज्या काही बाबी असतील. अर्थात मी इथे सांगू इच्छिते की लग्न करणं हा माझ्यासाठी निगेटिव्ह पॉईंट अजिबात नव्हता, किंवा गृहिणी असणं काहीतरी कमी आहे असंही मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण माझं पॅशन होतं करिअर करण्याचं, माझं पॅशन होतं स्पर्धा परीक्षेमध्येच जाण्याचं आणि तिथून कोणतं तरी पद मिळवण्याचं. अशा परिस्थितीमध्ये जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपल्याला पद मिळालं नाही तर पुढे कदाचित ते मिळण्याची संधी कायमची जाईल हे माझ्या लक्षात होतं. म्हणून माझं फर्स्ट अटेम्प्टमध्येच सिलेक्शन झालं. हे सगळं मी तुम्हाला याचसाठी सांगू इच्छिते की स्वतःला जास्त लिबर्टी देऊ नका. 3 अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं तरी उत्तम असं म्हणू नका, किंवा एक 4 ते 5 वर्ष आपण स्वतःला देऊया स्पर्धा परीक्षांसाठी असं तरी का म्हणायचं आहे. पहिल्याच अटेम्प्टमध्ये का नाही हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि जर पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन होणारे इतके सगळेजण आपल्याला दिसतात तर आपलंही सिलेक्शन पहिल्याच अटेम्प्टमध्ये होऊ शकतं हा सुद्धा विश्वास आपण पूर्णतः बाळगलाच पाहिजे.
आणि जेव्हा अशा रीतीनं तुम्ही काहीतरी टास्कवर ठेवाल की पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर हे असे सगळे लॉसेस होणार आहेत, हे जेव्हा तुमच्या लक्षात असेल तेव्हा तुमच्या वतीनं मीच खात्री देऊ शकते की तुम्ही इतका मन लावून अभ्यास कराल की फर्स्ट अटेम्प्टमध्येच सिलेक्शन झालेलं असेल. जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं ना तर पुढचे प्रमोशन्स किंवा पुढची सगळीच लाईन आपली फार व्यवस्थितरित्या क्लिअर होते. त्यामुळे मी इथे हे सांगूच इच्छिते की स्वतःला जास्त लिबर्टी देऊ नका, स्वतः बाबतीत जास्त लिबरल राहू नका. उलट सांगा की फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझं सिलेक्शन झालंच पाहिजे. आणि हे तुम्ही जेव्हा सगळं ठरवाल ना, किंवा आताही जेव्हा तुम्ही ठरवलंय की स्पर्धा परीक्षांमध्येच येऊन तुम्हाला करिअर करायचं आहे, तेव्हा बरेच जण बऱ्याच गोष्टी सांगत असतीलही, अरे ते इतकं सोपं असतं का, अरे ते इतकं असं असतं वगैरे 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 सगळं काही. तर मी मागे सांगितलेली तर आत्मविश्वासाची गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे, पण त्या बेडकाच्या बाबतीमध्ये काय झालं तेही लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह कॉमेंट्स येत असतात आणि अशा कॉमेंट्स यायला लागल्या की आपण सरळ तो बेडूक व्हायचं. हा बेडूक तुमच्याही परिचयातला आहे याची मला पूर्ण खात्री आहे. जेव्हा या बेडकांची स्पर्धा लागली की काचेची तावदानं असणाऱ्या त्या इमारतीवर 25व्या मजल्याच्या वर बेडकांनी जायचं आहे आणि सगळ्या बेडकांनी त्या इमारतीवर चढण्यासाठी सुरुवात केली, तेव्हा बऱ्याच बेडकांनी या चढणाऱ्या बेडकांना मूर्खात काढलं. अरे ह्या काचेवरून असं वरपर्यंत जाणं आणि 25व्या मजल्यावर जाणं शक्य नाहीये, खाली या. आणि त्यांचं ऐकून काही जण बेडूक खाली आले सुद्धा. पुन्हा हे खालचे बेडूक ओरडतच होते की अरे तुम्ही वर जाताय खरं, पण जर वरपर्यंत पोहोचू शकणारच नाहीये तुम्ही, उलट जर खाली पडला तर तुम्हाला जीव गमवावा लागेल. या जीवाची भीती घातल्यानंतर आणखी बरेच बेडूक खाली आले. पण असं सगळं होत असताना एक बेडूक मात्र कंटिन्युअस त्या काचेच्या तावदानांवरून चढत 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 25व्या मजल्याच्या वर जेव्हा पोहोचला तेव्हा सगळ्यांनीच त्याचं कौतुक केलं की येस, यानं करून दाखवलं. पण यांनी खरंच कसं करून दाखवलं बरं? बाकीच्या सगळ्या बेडकांची हिंमत हरली पण यांची हिंमत हरली नाही, हे कसं झालं? हे जेव्हा विचारण्यासाठी तिथे पत्रकार पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे हा बेडूक तर ठार बहिरा आहे. म्हणजे झालं काय होतं, जेव्हा सगळे खालचे बेडूक डिस्करेजिंग काहीतरी बोलत होते की तुला हे जमणार नाही, तुम्हाला हे करता येणार नाही, तुम्ही खाली पडाल, तुम्ही मराल, असं सगळं डिस्करेजिंग किंवा निगेटिव्ह कॉमेंट्स चालू असताना या बेडकाला ऐकूच येत नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यातलं जे ध्येय होतं की मला 25व्या मजल्याच्या वर पोहोचायचं आहे, त्याच्यावरच त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं आणि म्हणून ध्येय गाठलं सुद्धा. आपणही आपल्या ध्येयावर असंच कॉन्सन्ट्रेशन करूया. बाकीचे लोक काय म्हणतात किंवा कोण काय बोलत आहे याच्याकडे काहीही विचार न देता आपलं ध्येय काय आहे हे निश्चित झालेलं असल्यामुळे आता गरुडासारखी त्या ध्येयावरच नजर ठेवूया आणि नक्कीच मग यश आपलंच असेल.